नमस्कार. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त क्षणमुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त क्षणमुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण चिडलं पाहिजे. आपल्याला संताप आला आहे. निवडणूक आयोग किंवा अमित शहा ठरवणार नाहीत की शिवसेना कुणाची आहे. उद्या आम्ही ठरवू. अमित शहा हे देशात राहतील की देशाच्या तुरुंगात राहतील, असा घणाघात यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मित्रांनो, इथे तर आता संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. असंख्य संकट आली. गेल्या 60 वर्षामध्ये शिवसेना प्रमुखांसमोर त्यांनी घडवलेली माणसं सोडून गेली. उद्धव ठाकरेंनी मोठी पदे दिली, ती माणसं सोडून गेली. बाळासाहेब असतील, उद्धवजी असतील, मी नेहमी सांगतो, आपण माकडांची माणसं केली. ठाकरेंनी माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदारही आपणच केलं. त्या सरदारांनी आपल्या पाठीत घाव घातला. हे आम्ही सातत्याने पाहतो. एवढ्या हल्ल्यानंतर शिवसेना झुकली नाही, वाकली नाही. या भूतलावर 56 इंच छातीवाले लोक आहेत, पण एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्या नेत्यालाही अनेक फोन आणि दबाव आले, पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे, आमचं नाही. या देशात चाललंय काय, असा सवाल यावेळी राऊतांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की काश्मीर या देशाचं महत्वाचं अंग आहे. राज्यातील अनेक पर्यटक पहलगाममध्ये जातात. तिथे 4 अज्ञात लोक बंदूक घेऊन येतात आणि धर्म विचारून आमच्या माय भगिनीवरच्या माथ्यावरचं कुंकू पुसतात. देशात हाहाकार माजतो. 2 महिने हल्ल्याला झाले तरी 4 अतिरेक्यांचा शोध 56 इंचाचं सरकार घेऊ शकले नाही. कुठं गेले ते अतिरेकी? तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकला, मिसाईल टाकली, पण प्रश्न अजून आहे. ज्या अतिरेक्यांनी माय भगिनींचे कुंकू पुसलं ते अतिरेकी कुठे गेले? आकाशात गेले, पाताळात गेले की जमिनीत गेले? गृहमंत्र्यांना त्याचा शोध घेता आला नाही, असा निशाणा राऊत यांनी साधला आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.